एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक। एपीएन न्यूज चॅनलच्या बातमीची दखल आणि बंजारा ब्रिगेडचा आक्रमक पवित्रा। प्रशासनाने घेतली दखल, उपोषणकर्त्यांना मिळाला न्याय। याबाबत सविस्तर असे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योत अभियान मध्ये काम करत असणाऱ्या सौ संगीता साहेबराव जाधव व रंजना जयराम काळे या दोन महिला कर्मचाऱ्यांचा गेल्या 28 महिन्यांपासून पगार थकलेला होता। त्याचप्रमाणे इतर काही प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी दिनांक 13/8/2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली होती। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही त्या तिथेच होत्या, तरीही कोणत्याही अधिकाऱ्यांचे तिकडे लक्ष गेले नाही। उपोषणास बसलेल्या त्या महिलांकडे समाजसेविका, बंजारा ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्षा तथा मानव विकास अधिकारच्या राज्य संघटक सौ मनीषाताई राठोड यांचे लक्ष गेले। विचारपूस केल्यावर त्यांनी त्या महिलांना धीर दिला व संपूर्ण बंजारा समाजच नव्हे तर सर्व घटकातील समाज बांधव आपल्या पाठीशी उभे राहून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि तात्काळ सहकार्यांशी संपर्क साधला। बंजारा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष राठोड, शहराध्यक्षा सुरेखाताई चव्हाण, श्यामलताई राठोड तसेच बंजारा वेशभूषेत असलेल्या महिला सहकारी यांनी सर्वांनी मिळून उपजिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करून या महिलांना न्याय देण्याची मागणी केली। त्यावर उपजिल्हाधिकारी यांनी तात्काळ यंत्रणेला कळवून त्याबाबत योग्य त्या सूचना केल्या। त्यानुसार प्रशासनाच्या वतीने तसे पत्रही देण्यात आले आणि उपोषण सोडण्याची विनंती केली। त्यामुळे समाजसेविका मनीषा राठोड, सुरेखा चव्हाण तसेच संतोष राठोड यांच्या हस्ते दोन्ही उपोषणकर्त्या महिलांना फळाचा ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडवले आणि त्या महिलांना न्याय मिळवून दिला। एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार, छत्रपती संभाजीनगर। एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक।